आणि मलाच तो धक्का बसलेला आहे। मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही। मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय। कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, कारण की मी त्यांच्यासोबत आहे। मला विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील। या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का? माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही। माहिती अशी येते की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली, त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं होतं, तसंच 2029ला उमेदवारी देऊ असं आश्वासन देखील दिलं होतं। त्यानंतर हा प्रवेश झाल्याचं सांगितलं जातं। माझं वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही। असा कुठलाही शब्द नाही। मी काम करणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांमध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे। ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं, सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोहोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं, त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात, एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा। सर, प्रसारमाध्यमांवर अशी चर्चा आहे की भाजपामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि 24 तासात तो परत स्थगित करण्यात आला, हा भाजपाचा स्टंट असू शकतो का, काय सांगा? नाही, या बाबतीत मला काहीच म्हणायचं। आता ज्या पक्षातून आपण इथे प्रवेश केला त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे असतील किंवा इतर मोठे नेते आहेत, त्यांच्याशी काही तुमचा संपर्क झाला का? त्यांनी तुम्हाला काही फोनवरून आता चर्चा झाली का? नाही, माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही। तुम्हाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षाचं काहीतरी आमिष दाखवलं भाजपने आणि ते त्या पक्षाचा किंवा इतर पक्षाच्या लोकांना ते आवडलं नाही। असं काय तुम्ही नवीन भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे करणार, म्हणजे हे असं काहीच माझं बोलणं झालेलं नाही। ज्यावेळेस पक्षाकडून तुम्हाला स्थगिती देण्यात आलेली आहे, ज्यांनी तुमचा पक्षप्रवेश करून घेतला, ज्या पक्षप्रवेशामध्ये स्वतः पालघरचे खासदार उपस्थित होते, जिल्हा अध्यक्षाच्या मार्फत हा पक्षप्रवेश झालेला आहे, स्थगिती मिळाल्याच्या नंतर तुमच्या काय प्रतिक्रिया दिल्या त्यांनी? नाही, माझं अजून त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही। मी माझ्या कुटुंबासोबत आहे। आम्ही सगळेच अत्यंत या धक्कादायक या सगळ्या परिस्थितीवरती मी अजून कोणाशी बोललेलो नाही। सीपीएमला तिथे डॅमेज करण्यासाठी आपला प्रवेश त्यांनी स्वीकारला असं सुद्धा सांगितलं जातं, काय नाही ते मला माहित नाही। दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावरती मी कसं कमेंट करणार? पण आता पुढची रणनीती तुमची काय आहे? काहीच नाही, माझी रणनीती काहीच नाही। माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्या निष्पाप साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि तेवढाच माझा त्या घटनेशी संबंध आहे। परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमाने आणि माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी माझं भूमिका मांडण्यासाठी मी इथे आहे। नेमकी काय परिस्थिती होती त्या दिवशी, ज्या दिवशी गडचिंचले प्रकरण होतं त्यावेळची नेमकी परिस्थिती काय होती? तुम्ही तिथं का पोहोचला होता? मी सगळी ती माझं स्टेटमेंट ही CIDच्या तपासाकडे दिलेलं आहे। माझं स्टेटमेंट मी सगळ्या आपल्याकडे पोचवलेलं आहे। मी पोलिसांच्या विनंतीवरनं त्या घटनास्थळी गेलो। एका फॅक्ट चेक अहवालानुसार तुम्ही तिथे उपस्थित होता, तुमच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर या संदर्भातली चौकशी आहे ती CBIकडे जावी आणि NIAने चौकशी करावी अशी त्या अहवालात मागणी केलेली आहे, याबद्दल काय सांगा? मी या देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन कोणतीही चौकशीला समोर जायला मी तयार आहे। CIDने केले, CBIची चौकशी अजून दुसरी कुठली असेल मला काही हरकत नाही, मी त्याच्या समोर जायला तयार आहे। आता परत विश्व हिंदू परिषद किंवा संघ किंवा इतर भाजपाचे काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे तुमच्यावरती सातत्याने आरोप करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यांना काय आवाहन करणार आहात? मी सगळ्यांना अतिशय हात जोडून आवाहन करेन की यामध्ये माझं कुटुंब प्रचंड वेदनेमध्ये आहे। या प्रकरणाशी आणि माझा एक साक्षीदार म्हणून